दर्शक हो, आता आपण आहोत मंदिराच्या शेजारी असणाऱ्या सिद्ध एकनाथ जोगनाथ कालभैरव मठाजवळ आणि या मठाची माहिती आता आपण जाणून घेऊया. भगवती रेणुका महर्षी जमदग्नींच्या शापानं कुष्टी होऊन ज्यावेळेला या सिद्धाचल आश्रमावरती फिरत होती त्यावेळेला तिला सिद्ध संप्रदायाची नाथ संप्रदायाची दीक्षा देणारे दोन सिद्ध यती म्हणजे एकनाथ आणि जोगीनाथ जे सुगंधवतीच्या म्हणजे सौंदतीच्या राजाचे बंधू असल्याचं सांगतात आणि वीरभद्राला कुलदैवत मानणारे किंवा भैरव स्वरूपाला कुलदैवत मानणारे असे ते दोन सिद्ध योगी त्यांनी आपल्या सिद्ध पादुका रेणुकेला दिल्या. तिला जोगळबावीच्या तीर्थामध्ये स्नान करायला सांगितलं आणि त्यामुळे तिची काया पूर्ववत झाली. असे हे एकनाथ आणि जोगीनाथ जे रेणुकेचे गुरुस्वरूप मानले जातात आणि म्हणून ज्या ज्या वेळेला जोगती मंडळी आरती करतात त्या जोगती मंडळी आरती करते वेळेला एक जोग घालणं असा एक प्रकार असतो, त्याला मराठीमध्ये जोग घालणं म्हणतात. त्यावेळेला एकया जोगया एकया जोगया एकया जोगया असं त्रिवार उच्चार करून देवीचा उदोकार केला जातो. याचा अर्थ रेणुकेच्या नावाच्या आधी तिच्या गुरूंच्या नावाचा जय जयकार करून हा धार्मिक विधी प्रत्येक वेळेला पूर्ण केला जातो. असे एकनाथ आणि जोगीनाथ.